मराठा आरक्षणासंदर्भात यापूर्वी ठेवलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सर्वांनी येण्याचे मान्य केले होते, पण ऐनवेळी नेते आले नाही। आता यावेळी तरी बैठकीला सर्वपक्षीय नेत्यांनी यावे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेडमध्ये दिली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी रात्री माजी खासदार हेमंत पाटील यांच्या फार्म हाऊसवर गेले होते, त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। शरद पवार यांनी माझी भेट घेतली, राज्यातील वातावरण चांगले राहावे यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली, त्यामध्ये त्यांनी यावे असे मुख्यमंत्री म्हणाले। आम्ही यापूर्वी देखील सर्वपक्षीय बैठक बोलावली होती। जशी पूर्वी एकदा बैठक बोलावली आणि त्यानंतर आम्ही विशेष अधिवेशन घेतलं आणि त्यामध्ये मराठा आरक्षण 10% दिलं। तशीच आम्ही यावेळेस देखील एक सर्वपक्षीय बैठक बोलावली, परंतु सगळे म्हणाले येतो आणि शेवटच्या क्षणाला त्यांनी ते अनुपस्थिती दाखवली, उपस्थित राहिले नाही। पुन्हा त्यानंतर पवार साहेबांनी माझी एक बैठक ते मला भेटले आणि त्यामध्ये देखील आम्ही हे जे काही दोन समाजामध्ये मराठा आणि ओबीसीमध्ये जे काही राज्यामध्ये जे काही वातावरण तेढ निर्माण झाली आहे, त्यासाठी शेवटी राज्य शांत राहिलं पाहिजे, राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, सर्व समाज एकत्र राहिले पाहिजे, ही भूमिका सरकारची आहे। त्यामुळे बैठक बोलवू आम्ही आणि त्यामध्ये त्यांनी यावं। काँग्रेसने अनेक वेळा जुमालेबाजी केली, निवडणुकीआधी अनेक राज्यामध्ये आश्वासन दिलं आणि नंतर योजनेसाठी केंद्राकडे पैसे मागितले, पण आम्ही लाडली बहीण योजनेसाठी पैशाची पूर्ण तरतूद केली असून पहिल्या 2 वेळचा हप्ता मिळेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। या योजनेमुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे, पायाखालची वाळू सरकली आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले। अरे नाना पटोले आणि काँग्रेसने नेहमीच असे निवडणुकीचे जुमले केले, कारण त्यांनी अनेक वेळा अशा प्रकारचं आश्वासन दिलं इतर राज्यांमध्ये निवडणुका जिंकताना, आणि मग ते कर्नाटक असू द्या, राजस्थान असू द्या, मध्य प्रदेश असू द्या, निवडणूक झाल्यानंतर प्रिंटिंग मिस्टेक म्हणाले, निवडणूक झाल्यानंतर कर्नाटकमध्ये म्हणाले आमच्याकडे पैसे नाही आहेत, केंद्राने आम्हाला पैसे द्यावे, अशा प्रकारचं प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं आमचं सरकार नाही। यामध्ये पूर्णपणे या 17 तारखेला आमच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये 2 इन्स्टॉलमेंट जाणार आणि ही योजना जी आहे ही योजना परिपूर्ण योजना आम्ही बनवली। याचं पूर्ण पैशाचं प्रोव्हिजन केलेलं आहे, जवळपास 33,000 कोटी रुपये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी केलेत। इतर सर्व योजना ज्या आहेत, लाडका भाऊ म्हणजे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना असेल, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जे गॅस सिलेंडर देण्याची असेल, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ योजना असेल, यासाठी पूर्णपणे तरतूद आर्थिक वर्षापर्यंत मार्चपर्यंत आम्ही केलेली आहे। त्यामुळे पूर्णपणे ह्या खात्यात पैसे गेल्यावर जे विरोधक तोंडघशी पडतील, विरोधकांचे डोळे पांढरे होतील आणि हीच भीती त्यांना झालेली आहे, त्यांच्या छातीत धडकी भरली आहे। बहीण लाडकी आणि धडकी छातीत धडकी अशा प्रकारचं वातावरण झालं आहे, म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकले म्हणून कोर्टात गेले। या लाडक्या बहिणींना पैसे मिळू नये म्हणून ही योजना रद्द व्हावी म्हणून कोर्टात देखील गेले लोक, पण कोर्टाने देखील त्यांना फेटाळले त्यांची याचिका। पूर्णपणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही निवडणुकीसाठी आम्ही केलेली नाही, याची तयारी जवळपास 8-10 महिन्यापासून आम्ही करतोय। सुधाकर गोपीनाथराव टाक अँड सन्स, धानोरकर, सराफा बाजार होळी आणि श्रीनगर शाखा नांदेड।